शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव आपल्यासोबत आहेत. भाऊ, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांच्यावर टीका टिप्पणी केली आहे. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? हे पहा, ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाहीत, ते बोर्डीकर जनता पार्टीचे मनोरंजन करणारे जिल्हाध्यक्ष आहेत. आता त्यांची उंची किती, ते बोलतात किती. सुरेशजी भुमरे हे फक्त रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या परिवाराविषयी आणि त्यांची स्तुती करण्याशिवाय त्यांना कुठलंही काही कळत नाही. ते ज्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, पालकमंत्री या भारतीय जनता पार्टीचे इथं पालकमंत्री आहेत, तर ते पक्षाचं काम सांगतच नाहीत. ते फक्त बोर्डीकर मित्रमंडळाच्या अध्यक्षांनी काम करतात. नाही भाऊ, त्यांनी असा आरोप केलाय की म्हणे भाजपने एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा प्रमुख केलं म्हणून खासदाराच्या बुडाला आग लागली म्हणे. नाही नाही, खासदार साहेब तर त्याच्यावर बोलत सुद्धा नाहीत. मला तुम्ही सांगा, सुरेशजी भुमरे हा बहुजनांमध्ये काम करणारं व्यक्तिमत्व नाहीये. सुरेश भुमरे एक जातीच्या नावावर काम करतो. सुरेश भुमरेने नेहमी समाजाशिवाय काही काम केलं नाही. मला भुमरेजीला एक विनंती करायची की तुम्ही समाजाचं नाव घेऊन मोठे झालात आणि एवढ्या मोठ्या तुमच्या नशिबानं तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं जिल्हाध्यक्षाचं संधी मिळाली, तर समाजासाठी ज्या भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला एवढं मोठं जिल्हाध्यक्षपद दिलं, त्या समाजाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी याच पालकमंत्र्यांनी, या भाजपच्या पालकमंत्र्यांनी विरोध केला, होऊ दिलं नाही आणि तुम्ही टिमकी ती वाजवता. तर मला या जिल्ह्यातील सगळे ह्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगानं विनंती करायची की धनगर समाजानं ज्या भाजपच्या पालकमंत्र्यांनी, ज्या भाजपच्या परभणी जिल्ह्याच्या नेत्यांनी तुमच्या सभागृहाला राजमाता अहिल्यादेवी होळकरांची, ही काही एका समाजाची नव्हेत, राजमाता अहिल्यादेवी होळकर, त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर या राज्याच्या नव्हे तर देशाच्या जगामध्ये त्यांनी ओळख निर्माण केली अशा राजमाता आहेत. तर त्यांना ज्यांनी विरोध केला स्मारकाला, त्या पक्षाला धनगर समाजाने माझी हात जोडून विनंती की त्यांना जागा दाखवून द्यावी. भाऊ, त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय की म्हणे जे उभाटा जिल्हा प्रमुख आहेत कुठे आहेत म्हणे, ते उभाटा जिल्हा प्रमुख ते खासदार जिल्हा प्रमुख आहेत म्हणे. नाही 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 नाही. आता काय झालंय, सुरेशजी भुमरेंना कमी दिवसामध्ये संधी मिळाली. सुरेश भुमरे यांच्या राजकारणामधलं आयुष्य किती, आमच्या राजकारणातलं आयुष्य किती, आणि असं स्फोटक बोलायचं आणि काहीतरी प्रसिद्धी मिळवायची हे त्याचा पूर्वीपासून दादा. ते शिवसेनेत होते. माझ्या आयुष्यातल्या 37 वर्षामध्ये त्यांना तुम्ही विचारा, तुम्ही शिवसेनेत किती दिवस राहिले, राष्ट्रवादीत किती दिवस राहिले, भाजपमध्ये किती दिवस झाला आहात. आणि आज तुम्ही बघा काय झालंय, भाजपमध्ये रामप्रसाद बोर्डीकर साहेबासारखे नेते आले आणि जेव्हापासून हे लोक आले तेव्हापासून या सुरेश भुमरे सारख्याची डाळ शिजायला लागली. तुम्ही बघा ना आज निष्ठावंताची काय परिस्थिती आहे. आज ज्यांनी 30-35 वर्ष सोबत आमच्यासोबत शिवसेना भाजपमध्ये भाजप वाढवला, त्या भाजपच्या कार्यकर्त्याची अवहेलना होत आहे. माझ्याकडे गंगाखेड विधानसभा आहे. गंगाखेड विधानसभेमध्ये 35 वर्षापासून ते मुंडे परिवार भाजप वाढविण्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलंय. त्या श्रीनिवास मुंडे 10-15 वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिला, पंचायत समिती सदस्य राहिला, सभापती राहिला. त्या श्रीनिवास मुंडेला हे भाजपची उमेदवारी देऊ शकले नाही. असे अनेक उदाहरण आहेत. राजाजी शेळके म्हणून आहेत, त्यांचं आयुष्य गेलं. सुरेश भुमरेचं किती वर्षाचं आयुष्य आहे. 2017ला भैया आपल्याला माहिती आहे की नाही की 2017ला राष्ट्रवादीतून सुरेश भुमरे जिल्हा परिषद रडले पिंगळीमध्ये. 1800 मतदान आहे त्यांना आणि मला 6400 मतदान आहे. म्हणून सुरेश भुमरेंनी कोणता जिल्हा प्रमुख कोणाचा आहे, त्यांचं आयुष्य किती राजकारणामध्ये गेले आणि त्यांनी काय काम केलं हे दाखवावं. त्यांनी असाही आरोप केला म्हणे खासदार एक काम दाखवा, 1 लाख रुपये घेऊन जा माझ्याकडून. आता सुरेश भुमरेजी फक्त नशिबानं काल 5 मतानं बाजार समितीवर आमच्यासोबत संचालक झाले. सुरेश भुमरे कधी ग्रामपंचायत सदस्य झाले नाहीत, कधी सरपंच झाले नाहीत, त्यांच्या ताब्यात कधी ग्रामपंचायत आली नाही. तर ते जेव्हापासून राजकारण करायलेत, राहिला प्रश्न त्यांना जे बोलायचा नाद लागलाय. एक भारतीय जनता पार्टीनं एक युवक म्हणून त्यांना संधी दिली, ते संधीचं सोनं कर्ज ते स्फोटक विधानं करतात. ते आता म्हणले की तुम्ही सांगितलं की 10 वर्षापासून खासदार आहेत, 10 वर्ष आमदार होते. मी तुम्हाला अभिमानानं सांगल की आजपर्यंत शिवसेना भाजपचं सरकार होतं. देवेंद्र फडणवीस साहेब 5 वर्ष मुख्यमंत्री होते. शिवसेना पक्षाचे आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. परत 2.5 वर्षानं दगाफटका करून शिवसेनेला फोडून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदे साहेबाला केलं. ते 2.5 वर्षानं आता फडणवीस साहेबाला 1 वर्ष झाले. म्हणजे 8 वर्ष झालं भाजपचं सरकार आहे. आणि 2.5 वर्षामध्ये कोरोना आला आणि कोरोनाच्या काळात सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी काय केलं, खासदार संजय जाधव साहेबांनी, तर संजय जाधव साहेबांनी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या परभणी शहरासाठी 400 कोटीचं गटार योजना
आणली, 100 कोटीचे समांतर पाणी पुरवठा योजना आणली. माहिती सगळे मलिदा मारायला की आम्ही आणली 24 तासात. आनंदराव म्हणतात 24 तासात आम्ही सँक्शन केली. घडीवाले म्हणतात आम्ही सँक्शन केली. भाजपवाले आम्ही सँक्शन केली कोणी आता सगळी? आता आता मी तुम्हाला वास्तवावर बोलतो. तुम्ही माझ्यासोबत उद्या चला. 17 सप्टेंबर 2021ला ज्यावेळेस आपलं मराठवाडा मुक्ती संग्राम दिन संभाजीनगर औरंगाबादला होतो, त्या झेंडावंदन झाल्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना 500 कोटी रुपये परभणीला दिले आणि 2 मेडिकल कॉलेज दिले. एक नाही तर 2. हे खासदार साहेबाच्या प्रयत्नातून झालेले आहेत. आणि काही आता आनंद भरोसे साहेबाचं तुम्ही नाव घेतलं, त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये आनंदराव कुठे होते? शिवसेनेत होते एकनाथ शिंदे साहेबाच्या. म्हणून हे सगळं श्रेय खासदार साहेबाला आणि उद्धव ठाकरे साहेबाला जाते. त्यांनी असा आरोप केला की 1 लाख खासदाराचं एक काम दोघं 1 लाख रुपये घेऊन जा. आता मी काय सांगालो, त्यांना माहित नाही ते कुठं कोमात असतात की काय आहेत की. ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस ह्याच खासदार साहेबांना मेडिकल कॉलेज आणण्यासाठी मी परभणीकर म्हणून आमची सत्ता असताना पूर्ण आंदोलन करून मेडिकल कॉलेज मिळवलं, जे आजही आपल्या राज्यामध्ये 2 नंबरची ओपीडी म्हणून सिव्हिलला बघितल्या जाते. त्या शासकीय दवाखाना आणण्यासाठी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणण्यासाठी खासदार साहेबानं आटोताक प्रयत्न केले आणि या परभणीकरांना सोबत घेऊन यश मिळवलं. हे भुमरे साहेबाला मला वाटतं दिसत नाही, कारण त्यांच्या डोळ्यावर पट्टी झाकलेली. खासदार साहेबांनी जे कामं केलेत, सगळ्यात महत्वाचा एक मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे आपला मेडिकल कॉलेजचा विद्यार्थ्यांचा मुद्दा होता, अनेक वर्षापासून होता. मराठवाड्याला एक मेडिकल कॉलेजला विद्यार्थ्यांना वेगळा विषय होता, विदर्भात वेगळा होता आणि पश्चिम महाराष्ट्रात वेगळा होता. पश्चिम महाराष्ट्रातल्या जर विद्यार्थ्याला मेडिकल नीटमध्ये 400 मार्क पडले तर ते लागत होते आणि मराठवाड्याला 500 जरी मार्क पडले ते सुद्धा लागत नव्हते. आणि तुम्हाला माहित असेल, खासदार साहेबांना इतकं मोठं आंदोलन केलं, ते सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनीच केलं. कारण मला माहिती आहे 14 ते 19 मध्ये मी जिल्हा प्रमुख होतो. आम्ही अनेक वेळेस उद्धव साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही भाजप शिवसेना सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, आम्ही अनेक वेळेस त्यांच्याकडे फाईल घेऊन गेले, पण त्यांना काय आकस होता परभणीबद्दल मराठ्यांनी फाईल बाजूला फेकायची. आम्ही अनेक आंदोलनं केले, पण त्यांनी काही केलं नाही. ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की साहेब 90 पासून शिवसेनेला इथला मतदार आपल्याला निवडून देतो आणि छोट्या छोट्या गरजेसाठी नांदेडला संभाजीनगरला जावं लागते, तर माझ्या जिल्ह्यासाठी आपण मेडिकल कॉलेज द्या. आणि 17 सप्टेंबर 2021ला एक नाही तर 2 मेडिकल कॉलेज दिले आणि 500 कोटी रुपये आपल्या परभणी शहरासाठी दिले. आणि आज जे आपले मोठमोठे रस्ते चालू आहेत, हे केवळ खासदार साहेबाच्या माध्यमातून उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी 100 कोटीचे रस्ते दिलेले. भुमरे वारंवार खासदार साहेबावर त्यांच्या पर्सनल फेसबुकवरून, त्यांच्या सोशल मीडियावर टीका टिप्पणी करायला, जिथे कुठे पत्रकार मिळते टीका टिप्पणी, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? मला परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विनंती करायची तुमच्या माध्यमातून, चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून, की हे जे तुमचे सुरेशजी भुमरे आहेत, याला कुठंतरी दोरी बांधून ठेवा. कारण हे मर्यादेच्या बाहेर चाललेत, यांना कुठलं नॉलेज नाही. आता हे गप्पा हाणतेत 1 लाख रुपये मिळवा. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही त्यांच्याजवळ जा, त्यांना आणा. मी 17 सप्टेंबर 2021ची सगळी GR काढतो. खासदार साहेबांनी या जिल्ह्यासाठी काय काय केलं मी तुम्हाला प्रूफ सहित देतो. तर माझी परत एकदा सांगणं आहे, याला आवरा. शिवसैनिक जर एकदा उफाळले तर सुरेशजी भुमरेला तुम्हाला उद्या कुठंतरी बांधून ठेवावं लागेल, कुठंतरी लपून ठेवावं लागेल, अशी मला पालकमंत्र्याला विनंती करायची. आणि त्याचं जरा भुकणं बंद करा आणि त्याला कुठंतरी दोरी, त्याला कुठंतरी पट्टा बांधा, मर्यादा ठेवा, अशी मला पालकमंत्र्याला विनंती करायची.